नमस्कार स्वामी परिवार. आपल्या स्वामी गुरुभक्ती या परिवारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक परंपरेमागे काही ना काही आध्यात्मिक महत्त्व सांगितलेलं आहे. त्यापैकीच एक महत्त्वाची तिथी म्हणजे आषाढ अमावस्या, जिला अनेक ठिकाणी दीप अमावस्या किंवा दीपपूजन अमावस्या असंही म्हटलं जातं. या दिवशी घरातील दिवे, पणत्या आणि समई स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याची सुंदर परंपरा आहे. पण दीप अमावस्या म्हणजे नेमकी काय? तर या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. दिव्यांना एवढं महत्त्व का दिलं जातं आणि दीपपूजन नेमकं कसं करायचं, या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. तर दीप अमावस्या म्हणजे काय? तर हिंदू पंचांगणामधील आषाढ महिन्याच्या अमावस्येला अनेक महाराष्ट्रातील घरांमध्ये दीपपूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरातील दिवे, पणत्या, समई, निरांजन यांची स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते. म्हणूनच या दिवसाला दीप अमावस्या किंवा दीपपूजन असं म्हटलं जातं. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप हा आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञान, पवित्रता, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच दीपपूजन करताना केवळ दिव्याची पूजा केली जात नाही, तर आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार दूर होऊन ज्ञानाचा आणि सद्बुद्धीचा प्रकाश मिळावा अशी प्रार्थना केली जाते. तर दिव्याला एवढं महत्त्व का आहे? आपण जेव्हा देवासमोर दिवा लावतो तेव्हा त्या छोट्याशा ज्योतीकडे पाहिलं की मन शांत होतं. दिव्याची ज्योत वरच्या दिशेने जाते. ही ज्योत आपल्याला एक सुंदर संदेश देते. आपलं जीवनसुद्धा नेहमी चांगुलपणाच्या आणि ज्ञानाच्या दिशेने वर जात राहावं. दिवा सतत जळतो आणि इतरांनाही प्रकाश देतो. त्यामुळे दिवा आपल्याला त्याग, सेवा आणि परोपकाराची भावना शिकवतो. ज्याप्रमाणे एका छोट्याशा दिव्यामुळे अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातलं थोडंसं ज्ञानसुद्धा अनेक अडचणींवर मात करण्याची ताकद देऊ शकतं. दीप अमावस्येच्या दिवशी काय करावे? तर दीप अमावस्येच्या दिवशी या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी घराची आणि विशेषतः देवघराची स्वच्छता करावी. त्यानंतर घरातील दिवे, पणत्या, समई, निरांजन आणि इतर दीपपात्र स्वच्छ करून घ्यावीत. दिव्यांची संख्या किती किना असत याबाबत सर्वांसाठी एकच नियम आहे असं नाही. आपल्या घराच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार दिवे ठेवू शकता. दिव्यांना स्वच्छ करून त्यामध्ये योग्य प्रकारे तेल किंवा तूप घालावे आणि वात तयार करावी. त्यानंतर सर्व दिवे एका स्वच्छ जागेवर मांडावेत. दीपपूजन कसे करावे? तर दीपपूजन सर्वप्रथम देवासमोर किंवा पूजेसाठी स्वच्छ जागी रांगोळी काढावी. त्यानंतर दिवे सुंदर पद्धतीने मांडून त्यांच्यासमोर हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करा. आपल्या परंपरेनुसार नैवेद्य दाखवा. त्यानंतर दिवे प्रज्वलित करा. दिवा लावताना मनात शांत भाव ठेवा आणि प्रार्थना करा की हे परमेश्वरा, जसा हा दीप अंधार दूर करून प्रकाश देतो, तसाच माझ्या जीवनातील अज्ञान, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करून ज्ञान, सद्बुद्धी, समाधान आणि भक्तीचा प्रकाश दे. दीपपूजनामागचा सुंदर संदेश मंडळी, तर दीप अमावस्या ही केवळ दिवे लावण्याची परंपरा नाही, तर ती आपल्या अंतर्मनातही प्रकाश निर्माण करण्याची आठवण करून देते. आपल्या मनात कधी राग असतो, कधी मत्सर असतो, कधी चिंता असते, तर कधी नकारात्मक विचार असतात. म्हणूनच या दिवशी बाहेरचे दिवे स्वच्छ करताना आपल्या मनाचीही स्वच्छता करण्याचे संकल्प करू. जुने राग सोडूया, मनातील कुटुता कमी करूया, वाईट विचारांपेक्षा चांगल्या विचारांना जागा देऊया आणि देवाच्या चरणी स्वतःला समर्पित करूया. तर दिव्यांची पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा आणि आरती करा. घरातील सर्वांना एकत्र येऊन काही क्षण देवासमोर बसणं ही सुद्धा खूप सुंदर गोष्ट आहे. तर मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट,
धार्मिक परंपरा पाळताना आपल्या घराची परंपरा आणि श्रद्धा यांना महत्त्व द्या. दिव्यांची संख्या, पूजेची पद्धत किंवा नैवेद्य याबाबत वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये वेगवेगळी प्रथा असू शकतात. त्यामुळे एखादीच पद्धत सर्वांसाठी बंधनकारक आहे असं समजू नका. भावना शुद्ध असेल आणि श्रद्धा मनापासून असेल तर देवपूजेचे खरा आनंद तिथेच असते. तर या दीप अमावस्येला घरातील दिवे स्वच्छ करा, देवघर स्वच्छ करा, दिवे प्रज्वलित करा आणि त्या प्रकाशासोबत आपल्या मनातही एक सुंदर संकल्पना करा. माझ्या जीवनात अज्ञानाचा अंधार दूर होऊ दे आणि ज्ञान, भक्ती, प्रेम आणि समाधानाचा प्रकाश निर्माण होऊ दे. ज्या घरात देवाचं नाम घेतलं जातं तिथे श्रद्धेने दिवा लावला जातो आणि जिथे प्रेम आणि समाधानाने कुटुंब एकत्र राहतं तिथेच खऱ्या अर्थाने प्रकाशाचं वातावरण निर्माण होतं. चला तर मग या दीप अमावस्येला आपणही आपल्या घरात भक्तीचा दीप प्रज्वलित करू. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी परिवारातील आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी, धार्मिक माहितीसाठी आपल्या स्वामी गुरुभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.